कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले आणि मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केलेले अभिनेते किशोर कदम हे सध्या मुंबईतल्या अंधेरीतलं त्यांचं राहतं घर वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत। या संदर्भात किशोर कदम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपलं घर वाचवण्याची विनंती केली आहे। त्यांनी सोशल मीडियात एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे आणि हा संपूर्ण प्रकार सांगितलाय। आपल्या इमारतीच्या पुनर्विकासात बिल्डर आणि पीएमसीच्या संगनमतानं फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे। आपण आणि इतर 23 रहिवासी आपल्या छताखालील सुरक्षितता गमावण्याच्या मार्गावर आहोत असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये असताना पर्टिक्युलरली मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी खूप खोलात जाऊन विचार केल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे। आणि काल स्वतःच ॲडव्होकेट प्रदीप कदम यांनी सांगितलं की हा संपूर्ण डीए इल्लीगल आहे। हा डीए मी पास करणार नाही, सही करणार नाही आणि त्यांनी ते सही करण्याचं नाकारलं। त्यांनी स्वतःचे पैसे सुद्धा घेतले नाहीत। मी त्यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमची 24 घरं वाचवण्याचा प्रयत्न केला। आता बाकीच्या 23 लोकांना त्यांची घरं हवं की नको मला माहित नाही, पण मी एक कलावंत आहे। मी आयुष्यभर घामाचा पैसा करून हप्ते भरून माझं हे घर मिळवलेलं आहे। मला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करायची आहे की आमचे सहकार मंत्री आबासाहेब पाटील यांना विनंती करायची की तात्काळ ही प्रक्रिया थांबवण्यासाठी मदत करावी आणि आमच्या 23 जणांचं घर नाही वाचलं तरी चालेल, पण महाराष्ट्रातल्या एका कलावंताचं घर वाचवण्यासाठी मला मदत करावी। मी सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या कलावंत मित्रांना आवाहन करतो आहे की कृपया मदतीसाठी धावून यावं।